मराठी वर्षातील प्रत्येक महिन्यात दोनदा शिवरात्र येते. एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात म्हणजे वद्य पक्षात. माघ महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्र म्हणतात. जो आजचा दिवस आहे, माघ महिन्यातली वद्य पक्षात येणारी शिवरात्र, त्या शिवरात्रीचं विशेष महात्म्य आहे. त्या शिवरात्रीला महाशिवरात्र म्हणतात. शिवरात्र म्हणजे शिवाची रात्र. शिव म्हणजे कल्याण करणारा. अशा या कल्याण करणारी रात्र तिला शिवरात्र म्हणतात. जीवाला शिवरूप प्राप्त करून देणारी रात्र म्हणजे शिवरात्र. जीवाला शिवरूप प्राप्त करून देणारी रात्र म्हणजे शिवरात्र. आणि महाशिवरात्र ही देवादिदेव महादेवाची उपासना व्रत करण्याची रात्र. महाशिवरात्र ही देवादिदेव महादेव यांची उपासना व्रत करण्याची रात्र. समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली. अमृत निघाले, ते सर्वजण प्यायले. अमृत निघाले, ते सर्वजण प्यायले. पण अमृताबरोबर विषही निघाले, मग मात्र सर्वजण पळाले. विष निघाल्यावरती सर्वजण पळाले. त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी, सृष्टीच्या जीवमात्राच्या कल्याणासाठी हे हलाहल नावाचे भयानक विष, हलाहल नावाचे भयानक विष भगवान शंकरांनी प्राशन केले. म्हणून अमृत पितो तो देव आणि विष पितो तो महादेव. अमृत पितो तो देव आणि विष पितो तो महादेव. म्हणून भगवान शंकर तेव्हापासून देवांचे देव महादेव झाले. विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ म्हणजे गळा निळा झाला, काळा निळा झाला. म्हणून ते निळकंठ असे ओळखू लागले. शिवाचे म्हणजे कल्याणाचे काम करू इच्छिणाऱ्या मानवाने, ज्याला ज्याला कल्याणाचे काम करायचे, शिवाचे काम करायचे, त्या मानवाने जीवनामध्ये सतत विष पचवण्याची, शब्दचार घ्यायचा नाही, कटुघोट पचवण्याची हिंमत ठेवली पाहिजे. शिवमंदिरात प्रवेश करताना प्रथम आपण नंदीला आणि कासवाला नमस्कार करतो. नंदी हा शिवाचे वाहन आहे. नंदी हा शिवाचे वाहन आहे. वास्तवात तो पण बैलच आहे. आपण असं समजतो की बैलाला बुद्धी कमी असते आणि एखाद्याला बुद्धी कमी असली तर आपण त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला बैल म्हणतो, कारण त्याला बुद्धी कमी असते असं आपण समजतो. परंतु भगवंताला किंवा भगवंताच्या ज्ञानाला डोक्यावरून वाहून नेणारा सामान्य बुद्धीचा बैलही मोठमोठ्या विद्वानांचे तेज फिके पाडील आणि तो वंद्य होईल, पूज्य होईल. खऱ्या ज्ञानाचे आपण वाहक झालो, खऱ्या ज्ञानाचे आपण वाहक झालो तर नंदीप्रमाणे आपली जगात पूजा होईल. नंदीप्रमाणे आपल्यालाही जगामध्ये सन्मान मिळेल. नंतर आपण ज्या कासवाचे दर्शन घेतो तो इंद्रिय निग्रह आणि संयम यांचे प्रतीक आहे. आपण ज्या कासवाचे दर्शन घेतो तो इंद्रिय निग्रह आणि संयम याचे प्रतीक आहे. शिवाजवळ जायचे असेल तर जीवन संयमी असले पाहिजे. शिवाजवळ जायचे असेल तर आपले जीवन संयमी असले पाहिजे. जो इंद्रियांचा गुलाम झाला
तो ज्ञान प्राप्त करू शकत नाही. कासव हे संथ परंतु सतत साधनेचे प्रतीक आहे. संत परंतु सतत साधनेचे प्रतीक आहे. मानवाने शिव बनण्याची प्रार्थना करताना जीवनामध्ये सतत होत असलेल्या प्रहारांपासून, सतत होत असलेल्या आघातांपासून बचाव करण्यासाठी कासवाच्या पाठीसारखी भक्तीची मजबूत ढाल धारण केली पाहिजे. भगवान शिवाला आपण पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही, कारण शिव निर्माल्य ओलांडल्याने मानव शक्तिहीन बनतो. जे कार्य किंवा जीवन प्रभूला वाहिले जाते, समर्पित केले जाते, ते शिवनिर्माल्य आहे असे समजले जाते. अशा प्रभूला समर्पित केलेल्या लोकांबद्दल किंवा त्यांच्या महान कार्याबद्दल वाटेल तसे बोलणे म्हणजे शिवनिर्माल्याचे उल्लंघन करणे होय. आणि असे पाप करणारा कितीही शक्तिशाली असला तरीही तो थोड्याच वेळात शक्तिहीन बनतो. म्हणून वाहिलेले वित्त, प्रभूसाठी चालत असलेले कार्य किंवा प्रभूला अर्पण केलेले जीवन यांचा आपण नेहमी सन्मान केला पाहिजे. ज्यांनी आपलं कार्य प्रभूला वाहिलेलं आहे, ज्यांनी आपलं जीवन प्रभूला वाहिलेलं आहे, यांचा आपण नेहमी सन्मान केला पाहिजे. भगवान शंकर सर्पांना आपल्या गळ्यात खेळवतात. हे विषयांचे प्रतीक आहे. सर्प हे विषयांचे प्रतीक आहे. विषय हे विषासारखे घातक आहेत. पण विषारी दात पाडून टाकलेला सर्प जसा हानिकारक नसतो, तसे निर्विष झालेले विषय सुद्धा नुकसानकारक नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार हे विकार आपण घालवायचे म्हटले तरी जाणार नाहीत. प्रत्येकामध्ये हे षडविकार आहेत. आपण त्यांना घालवायचे म्हटले तरी जाणार नाही. पण जर त्यांचे उदात्तीकरण केले, या विकारांचे उदात्तीकरण केले, तर ते आपल्याला बाधक होत नाही. मग आपण त्यांच्याशी सहजपणे खेळू शकतो. अशा विषयांवर, विकारांवर सहजपणे मात केलेले संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अभंगातून, ज्यांनी या विकारांवर, विषयांवर मात केलेली आहे, त्यांच्या एका अभंगात त्यांनी लिहिलेलं आहे, काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही. काम क्रोध यांच्यावर विजय मिळवला की बाकीचे 4 विजय आहेत ते आपोआप यांच्या मागे येतात. आपल्याला या काम क्रोधावर विजय मिळवायचा. शिवशंकर ही ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत राहिली आहे. ज्ञानगंगा सतत वाहते आहे. अशा या ज्ञानराणा शंकराची
उपासना करणारा माणूसही ज्ञानपिपासू असला पाहिजे. ज्ञानराणा शंकराची उपासना करणारा माणूसही ज्ञानपिपासू असला पाहिजे. सतत ज्ञान प्राप्तीसाठी झटणारा पाहिजे. सतत ज्ञान प्राप्तीसाठी झटणारा पाहिजे. गंगा जशी शंकराच्या जटेतून निघते, गंगा ज्याप्रमाणे शंकराच्या जटेतून निघते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाने जीवनाच्या कठीण समस्यातून आरपार जाण्याची हिंमत ठेवली पाहिजे. आरपार जाण्याची हिंमत ठेवली पाहिजे. खऱ्या ज्ञानासमोर कोणतीच समस्या टिकत नाही. खऱ्या ज्ञानासमोर कोणती समस्या टिकत नाही. कितीही कठीण प्रश्न असला तरी ज्ञानी माणसाजवळ त्याचे उत्तर सहज साध्य असते. ज्ञानी माणसाजवळ त्याचे उत्तर सहज साध्य असते. ज्ञानी लोकांना दुसऱ्याचा दोष तात्काळ दिसतो. नीट लक्षपूर्वक ऐकूया. ज्ञानी लोकांना दुसऱ्याचा दोष तात्काळ दिसतो. विद्वान त्यालाच म्हणावे की जो दुसऱ्याचा दोष ओळखू शकतो. पण पुढे ऐकूया आपण. त्या विषरूप दोषाला, दोष हे विषरूप असतात, अशा या विषरूप दोषाला आपल्या कंठात बाळगण्याची हिंमत असेल, दुसऱ्याच्या विषरूप दोषाला आपल्या कंठात बाळगण्याची हिंमत असेल, तरच तो ज्ञानी किंवा महापुरुष म्हणून गणला जाईल. तरच त्याला ज्ञानी किंवा महापुरुष म्हणता येईल. दुसऱ्याचे दोष आपल्यात येता कामा नये. जरी आपण दुसऱ्या ओळखले तरी ते आपल्यात येता कामा नये. तसेच ते बाहेरही जाहीर होता कामा नये. आपल्याला अशी सवय असते, दुसऱ्याचे दोष आपण लगेच ओळखतो आणि 4 लोकात ते जाहीर करतो, 4 लोकांना सांगत फिरतो. परंतु ज्ञानी कोणा म्हणायचं ते सांगितलं इथे या ठिकाणी की दुसऱ्याचे दोष आपल्यात येता कामा नयेत, तसेच ते बाहेरही जाता कामा नयेत. आणि म्हणून त्यांचे योग्य स्थान आहे गळा. त्यांचे योग्य स्थान काय? गळा आहे, कंठ आहे. भगवान आपल्याला ही गोष्ट किती सहजपणे समजावतात. दुसऱ्याचे दोष आपल्यामध्ये येऊ देऊ नये, पण ते आपण जाहीरही करू नये. भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावर पूर्ण चंद्र धारण केला नाही. आपल्याला माहित आहे, विजेची चंद्रकोर धारण केली आहे. विजेची चंद्रकोर धारण केली आहे. कारण दुसऱ्याचे थोडे जरी गुण असले, दुसऱ्याचे थोडे जरी गुण असले तरी ते आपण ग्रहण केले पाहिजे. आपल्याकडे गुणग्राहकता असली पाहिजे. दुसऱ्याचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये उतरवले पाहिजे. दुसऱ्याच्या गुणांना मस्तकावर धारण करण्याची हिंमत ज्ञानवानाला महान बनवते. जे दुसऱ्याचे गुण आपल्यामध्ये उतरवतात, गुण ग्रहण करतात आणि आपल्या मस्तकावर धारण करतात, त्या ज्ञानवानाला ते गुण महान बनवतात. ज्ञानी पुरुषाने विभूतीला वैभव समजण्याची हिंमत ठेवली पाहिजे. ज्ञानी पुरुषाने विभूतीला, विभूती जाणे करतायत, आपल्या इथे समजेल पुढचा अर्थ काय तो विभूतीचा, वैभव समजण्याची हिंमत ठेवली पाहिजे. आणि ते सुचवण्यासाठीच भगवान शंकर स्वतःच्या शरीरावर भस्माचे लेपन करतात. आपल्या परिचय आहे की भगवान शंकराच्या शरीरावर भस्माची उटणी लावलेली आहे, भस्माचं लेपन केलेलं आहे. आणि ते भस्म देखील सामान्य माणसाचे नाही, तर महापुरुषांच्या मृत्यूनंतर त्यांचे भस्म म्हणजे त्यांची विभूती, विभूतीचा अर्थ इकडे भस्म आहे. महापुरुषांच्या मृत्यूनंतर त्यांची विभूती
भगवान शंकर आपल्या कपाळाला लावतात. तसेच प्रभूवर अत्यंत निष्ठा असलेल्या लोकांच्या कवटी, प्रभूवर अत्यंत निष्ठा असलेल्या लोकांच्या कवटींचा हार बनवून ते स्वतःच्या गळ्यात धारण करतात. म्हणून भगवान शंकराला कपाली म्हणतात. म्हणून भगवान शंकराला कपाली म्हणतात. ज्यांच्या डोक्यात सतत प्रभूचे विचार चाललेले असतात, ज्यांच्या डोक्यात सतत निरंतर प्रभूचे विचार चाललेले असतात, अशा लोकांच्या कवटीचे हार प्रभू मोठ्या प्रेमाने धारण करतात. भगवान शंकरांना आपण दिगंबर म्हणतो. एक दिगंबर आपल्याला माहित आहे, दत्त दिगंबर, आणि एक भगवान शंकर. दिगंबर म्हणजे त्यांनी दिशांचे वस्त्र धारण केले आहे. त्यांनी दिशांचे वस्त्र धारण केले आहे. संपूर्ण सृष्टीला व्यापूनही, संपूर्ण सृष्टीला व्यापूनही जो शिल्लक राहतो, अशा त्या परमात्म तत्वाला कोण आच्छादित करणार? त्याला आच्छादित करायला सर्व प्रकारची वस्त्रे अपुरी आहेत. आणि समग्र विश्वाला आच्छादित करणाऱ्या तत्वाला, समग्र विश्वाला आच्छादित करणाऱ्या तत्वाला खरं म्हणजे आच्छादनाची गरजच नाही. त्या तत्वाला आच्छादनाची गरजच नाही. असा भगवान शिवशंकर कैलासाच्या उत्तुंग पर्वतावर विराजमान झालेला आहे. आणि आपल्याला समजावतो की शिव म्हणजे कल्याण. शिवचे अनेक अर्थ आहेत, इथे त्याचा अर्थ आहे कल्याण. शिव म्हणजे कल्याण प्राप्त करून घेण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत आपण पोहोचले पाहिजे. जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत आपण पोहोचले पाहिजे. कल्याणाचा मार्ग अवघड आणि काटेरी असतो. कल्याणाचा मार्ग अवघड आणि काटेरी असतो. कठीण साधनेशिवाय आपल्याला शिवत्व प्राप्त होणार नाही. कठीण अशी साधना केल्यानंतरच, साधना पूर्ण झाल्यानंतरच शिवत्व प्राप्त होते. अशी ही महाशिवरात्र मानवाला शिव बनण्याची प्रेरणा देते. आजचा महाशिवरात्र दिवस आहे. ही शिवरात्र, महाशिवरात्र आपल्याला शिव बनण्याची प्रेरणा देते. सकल सृष्टीला शिवत्वाचा संदेश देते. शिवत्वाचा संदेश देते. शुभचिंतन आणि सतत जागृतीपूर्वक, शुभचिंतन आणि सतत जागृतीपूर्वक जर या महाशिवरात्रीच्या व्रताचे पालन केले, जर आपण या महाशिवरात्रीच्या व्रताचे पालन केले, तर एकाच रात्रीत मानव शिवत्व प्राप्त करू शकतो. मानव शिवत्व प्राप्त करू शकतो. जीवाशिवाचे मिलन, जीवाशिवाचे मिलन एकाच रात्रीत होऊ शकते. ही निसंशय गोष्ट आहे. ही निसंशय गोष्ट आहे. या व्रताबद्दलची पौराणिक कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे. ही एका पारध्याच्या झालेल्या हृदय परिवर्तनाची कथा आहे. पारध्याच्या झालेल्या हृदय परिवर्तनाची कथा आहे. आपल्याला कथा सांगायची नाही, सर्वांना परिचय आहे, ऐकलेली आहे. त्यातून आपण काय बोध घ्यायचा ते बोध आपण समजला पाहिजे. हरिणांच्या वचनांवर विश्वास ठेवून, हरिणांच्या वचनांवर विश्वास ठेवून तो पारधी त्यांना त्यांच्या पाडसांना भेटायला जायची परवानगी देतो. पारधी त्यांना त्यांच्या पाडसांना भेटायला जाण्याची परवानगी देतो आणि त्यांची परत येण्याची वाट पाहत तो बेलाच्या झाडावर बसलेला शिकारी, पारधी म्हणजे शिकारी,
ती संपूर्ण रात्र जागून काढतो. ती संपूर्ण रात्र जागून काढतो. संपूर्ण दिवसभराचा उपवास, रात्रभर जागरण आणि बेलाचे एक एक पान तोडून खाली फेकत असल्यामुळे, बेलाचे एक एक पान तोडून खाली फेकत असल्यामुळे झाडाखाली असलेल्या शिवलिंगाचे अनायासे झालेले पूजन, झाडाखाली असलेल्या शिवलिंगाचे अनायास झालेले पूजन, या सर्व गोष्टी एक विशिष्ट मनोभूमिका निर्माण करतात. सकाळ होताच हरणांना सहकुटुंब परत आलेले पाहून त्याचे हृदय विरघळते. त्या पारध्याचे हृदय विरघळते. हरणांचे वचन पालन आणि त्यांचा वात्सल्य भाव त्याच्या हृदयाला पाझर फोडतो. हरणांचे वचन पालन आणि त्यांचा वात्सल्य भाव त्याच्या हृदयाला पाझर फोडतो. 2 पायाचा मानव त्या 4 पायांच्या प्राण्यांना त्यांच्या महानतेबद्दल भावपूर्वक नमस्कार करतो. 2 पायाचा मानव त्या 4 पायांच्या प्राण्यांना त्यांच्या महानतेबद्दल भावपूर्वक नमस्कार करतो. भगवान शिवाची आरती तर आपण सर्वजण भक्तिभावाने बोलतो, सर्वांना पाठ आहे. पण त्यातलं रहस्य जे अर्थाच्या रूपामध्ये आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्यातील भावार्थ समजून घेतल्यास, आरतीमधला भावार्थ समजून घेतल्यास आपला आनंद द्विगुणित होईल. आपला आनंद द्विगुणित होईल. वास्तविक पाहता आर्तपणे जे भगवंताला बोलावलेलं आहे, आर्तपणे भगवंताला बोलावणे म्हणजे आरती आहे. भगवान शंकराची आरती समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली आहे. आपण देखील बऱ्याच आरती बोलतो, पण त्या आरतीचे रचनाकार कोण आहेत बऱ्याच जणांना माहीत नसते. ज्याप्रमाणे भगवान शिवाची आरती लिहिली समर्थ रामदास स्वामींनी, तसेच गणपती पण लिहिलेली आहे. एकदा काय झालं, पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरीजवळ लवथेश्वराचे मंदिर आहे. लवथेश्वराचे मंदिर आहे. समर्थ रामदास स्वामी लवथेश्वराच्या दर्शनाला आले तेव्हा त्यांना जी आरती सुचली तीच आपण म्हणतो. लवथेश्वराचे मंदिर आहे जेजुरीजवळ पुणे जिल्ह्यात, आणि जेव्हा त्यांनी दर्शन घेतलं लवथेश्वर म्हणजे भगवान शंकराचं, तेव्हा त्यांना जी आरती सुचली तीच आपण म्हणतो. आपण बघूया त्यातून काय अर्थ आपल्या लक्षात येतो. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. लवलवती नाही, बरेच जण पाठभेदामुळे लवलवती म्हणतात, पण लवलवती नाही. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा म्हणजे ब्रह्मांडातील ग्रह ताऱ्यांच्या आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात लवथवत आहेत. ब्रह्मांडातील ग्रह ताऱ्यांच्या आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात लवथवत आहेत, वळवळत आहेत, डोलत आहेत. विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. ओळ बोलण्याचा तुम्हाला लक्षात येईल की दुसरी ओळ आहे ती. त्याचा अर्थ काय आपल्याला माहीत आहे. समुद्र मंथनातून आलेले विष प्राशन केल्याने तुझा कंठ काळवंडला आहे. तुझ्या तिन्ही नेत्रातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत. भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत.
लावण्य सुंदर मस्तकी बाळा, भाळा नाही, तिथेही काही जण भाळा असा उच्चार करतात, तो शब्द आहे बाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा, अर्थात अत्यंत लावण्यवती सुंदर अशी बाळा, कन्या, स्त्री तुझ्या मस्तकावर आहे, ती म्हणजे गंगा. ही गंगेची विशेषण आहे. तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा, त्या मस्तकातून निघालेली गंगा आहे, त्या गंगेचे पाणी निर्मळ असे पाणी झुळझुळ वाहत आहे. त्या गंगा जलाचा झरा झुळझुळ वाहतो आहे. जयदेव जयदेव, जय श्री शंकरा, हे शंकरा तुझा जय जयकार असो. आरती ओवाळू तुझं कर्पूर गौरा, कापरासारख्या गोऱ्या रंगाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो. भगवान शंकराचा जो रंग आहे, वर्ण आहे, तो कापराप्रमाणे शुभ्र आहे, म्हणून म्हटलेलं आहे आरती ओवाळू तुझं कर्पूर गौरा. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, हे कर्पूर गौरा शंकरा तू भोळा आहेस. भोळा आहेस याचा अर्थ आपण बोलतो देखील भोलेनाथ आहे. इथे म्हटलेलं आहे हे कर्पूर गौरा शंकरा तू भोळा आहेस, विशाल नेत्र असलेला आहेस, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. तुझी अर्धांगिनी पार्वती ही जणू तुझे अर्धे अंगच आहे. तू आपल्या गळ्यात सुमनांच्या माळा धारण केलेल्या आहेत. सुमनांच्या म्हणजे फुलांच्या, सुमनांच्या म्हणजे फुलांच्या. आणि तसंच सु म्हणजे चांगले, ज्यांचे मन चांगले आहे, ज्यांचे मन पवित्र आहे, ज्यांचे मन शुद्ध आहे, ज्यांचे मन पवित्र आहे, अशा लोकांच्या. म्हणून सुमनांच्या अर्थ दोन आहेत, एक फुलांच्या आणि अशा सत्पुरुषांच्या माळा आहेत. विभूतीचे उधळण शितिकंठ निळा, चिताभस्माची उधळण अंगवर केलेल्या तुझा कंठ विषप्राशनाने काळा निळा झालेला आहे. शिती म्हणजे निळा, काळा निळा, शितिकंठ निळा. ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा, असा तू उमा म्हणजे पार्वतीवर प्रेम करणारा शोभून दिसत आहेस. हे शिवशंकरा तुझा जय जयकार असो. पुढचं कडवं सोपं आहे आणि आपण आता त्याचा अर्थ पाहिला 2-3 वेळा. देवे दैत्य सागर मंथन पै केले, पण त्याचे शब्द नीट लक्षात घेऊया. देवी दैत्य नाही, देवे दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलाहल उठले, त्या माझी अवचित हलाहल उठले. ते त्वा आसुरपणे, ते त्वा आसुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जयदेव जयदेव, जय श्री शंकरा, हे शंकरा तुझा जय जयकार. पुढे कडवा आहे व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी, वाघाचे कातडे परिधान केलेल्या, वाघाचे कातडे परिधान केलेल्या, नागबंध धारण केलेल्या, फणी म्हणजे नागाची फणी, नागबंध धारण केलेल्या, मदनाचा संहार केलेल्या, मदनाचा संहार केलेल्या, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, 5 मुखे असणाऱ्या मनमोहना मुनिजनांना आनंद देणाऱ्या, ही सर्व भगवान शंकराची विशेषण आहेत. आणि भगवान शंकराचं कार्य काय चालू आहे. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. आपल्या माहित आहे भगवान शंकर सतत ध्यानस्थ असतात. मग ध्यान लावल्यानंतर ते कशाचं ध्यान करतात,
कशाचं चिंतन करतात ते या ओळीत दिलेलं आहे. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, म्हणजे शतकोटी नामाचा जो बीज मंत्र आहे, शतकोटी नामाचा जो बीज मंत्र आहे तो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र सतत वाचेने उच्चारणाऱ्या, हा मंत्र सतत वाचेने उच्चारणाऱ्या रघुकुलट तिलक रामदासांतरी, आणि त्या रामनामाने साक्षात रामरूप झालेल्या शंकरा, रामनामाने साक्षात रामरूप झालेल्या शंकरा, रघुतिलका तुला रामदासाचा अंतःकरणपूर्वक नमस्कार असो. रघुकुल तिलक रामदासा अंतरी, रामदासाच्या अंतरी समर्थ रामदास सांगतात तुला रामदासाच्या अंतःकरणपूर्वक नमस्कार असो. असं हे भगवान शिवशंकराच्या महाशिवरात्रीच्या पर्वाचं महत्त्व आहे. आपण भगवान शिवशंकराकडे प्रार्थना करूया, विनंती करूया की हे भगवान शिव, आपण सर्वांचे शिव म्हणजे कल्याण करणारे आहात. आपल्यामध्ये जे जे गुण आहेत ते ते गुण आमच्या सर्वांमध्ये येऊ दे. जे काही दोष असतील ते दोष तू जाळून टाक आणि आमच्यामध्ये हे गुण येऊ दे. अशा आपण भगवान शिवशंकर प्रार्थना करूया.